झी मराठी, चर्चाही होणारच। कोथरूड परिसरात 17 वर्षीय मुलाचा लोखंडी हत्यारानं मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी 2 18 वर्षीय तरुणांविरुद्ध BNS कलम 103(1)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल केला। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संबंधित 17 वर्षीय मुलगा आणि आरोपी तरुण एकमेकांचे मित्र होते। गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात काही कारणावरून वाद असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास संबंधित मुलाला आरोपी तरुणांनी सोबत नेण्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी कुटुंबियांनी मुलाचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही। याबाबत कोथरूड पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांच्या तपासादरम्यान संबंधित मुलाला SRA टेकडी परिसरातील कंपनीच्या बाहेरील गेटजवळील निर्जन स्थळी नेऊन लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची माहिती समोर आल्याचं फिर्यादीत नमूद आहे। या मारहाणीत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं पोलीस कागदपत्रात नमूद करण्यात आलंय। त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी साहिल दशरथ कांबळे आणि पृथ्वीराज कोंडीराम कांबळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण दत्तू घोडके यांच्याकडे सोपवण्यात आला। लवकरच अजून काही धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, पुणे।